आणि आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। राज्याचे कृषी मंत्री मागणी करायला आलेल्या शेतकऱ्यांवर ओरडले, संजय राऊतांचा आरोप। तर राज्याचे कृषी मंत्री शुद्धीवर आहेत का, राऊतांचा सवाल। अटकेनंतर जयदीप आपटेला मालवण पोलीस ठाण्यात आणलं। आपटेला आजच कोर्टात हजर केलं जाणार। जयदीप आपटेच्या कल्याणमधील घराला पुन्हा टाळे। आपटेच्या अटकेची माहिती मिळताच घरातील सदस्य गायब। पहाटे 4च्या सुमारास घराला टाळे लावून आपटे कुटुंब पसार। जयदीप आपटेच्या जामिनासाठी 8 दिवसांपासून प्रयत्न। आपटेच्या जामिनासाठी ठाण्यातून सूत्र हालत आहेत। संजय राऊतांचा गंभीर आरोप। तर जयदीप आपटेला काम देणारे सूत्रधार सरकारमध्ये सूत्रधारांवर कारवाई होणार का, संजय राऊतांचा सवाल। जयदीप आपटेला काम देणं ही चूक राज्य सरकारचीच, जयंत पाटलांचा आरोप। जयदीप आपटेला आपटावंच लागेल। शिल्पकार जयदीप आपटेच्या अटकेनंतर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। सरकार 1500च्या वर जाणार नाही, स्वतः 15,000 कोटी ठेवतील। सरकारचं 1500 लिमिट आहे। संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल। संजय राऊतांना प्रशासकीय कामाचा अनुभव नसल्यानं काहीही वक्तव्य करतात। कितीही चांगलं काम करा, त्यांना कावीळ झाल्यासारखं पिवळं दिसतं, संजय शिरसाटांचं राऊतांना प्रत्युत्तर। भाजपला दंगली घडवायच्या आहेत, दंगली घडवण्याची जबाबदारी भाजपवाले पोरांवर टाकतात। दंगली घडवून सत्ता मिळवायची असल्यास त्याची इतिहासात नोंद होईल। बाळासाहेब थोरात यांचा भाजप नेत्यांवर जोरदार निशाणा। मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवणार, महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर राऊतांचं वक्तव्य। सीएम पदाचा चेहरा जाहीर करण्याची प्रथा महाराष्ट्रात नाही, नवी प्रथा पाडायची की नाही हे सर्वांनी बसवून ठरवलं पाहिजे, जयंत पाटलांचं वक्तव्य। माझ्यावर दाखल झालेला गुन्हा तथ्यहीन, अनिल देशमुखांचा आरोप। तर फडणवीसांच्या पायाखालची वाळू घसरल्यानं कटकारस्थान रचल्याचा देशमुखांचा हल्लाबोल। अनिल देशमुखांनी कारस्थान केलं हे सत्य, देशमुखांनी पोलीस अधिकाऱ्यावर दबाव आणत माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला, गिरीश महाजनांचा आरोप। मी अनिल देशमुखांची भेट घेतली तेव्हा माझ्यावर पवारांचं दडपण असं देशमुख मला म्हणाले। माझ्यावर गुन्हा दाखल व्हावा म्हणून खडसे पवारांकडे जायचे, महाजनांचा गंभीर आरोप। मंत्री अब्दुल सत्तारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट। जरांगे नुकसानीच्या पाहणी दौऱ्यावर असताना अंतर्वालीत भेट। जरांगेंनी मांडलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार। सत्तारांसोबतच्या बैठकीवेळी जरांगेंची फडणवीसांशी फोनवरून चर्चा। शेतकरी प्रश्न आणि मराठा आरक्षणावर चर्चा, सत्तारांची माहिती। राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 12 वाजता बैठक। मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता। सांगलीच्या कडेगावात पतंगराव कदमांच्या लोकतीर्थ स्मारक आणि पूर्णाकृती पुतळ्याचं आज उद्घाटन। काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे उपस्थित राहणार। काँग्रेस नेते राहुल गांधींची दिवंगत नेते वसंतराव चव्हाणांच्या घरी भेट। नांदेडमधील निवासस्थानी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। पुणे शहरातील 5 विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे घ्या। काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठकीत नेत्यांकडे मागणी। हडपसर आणि पर्वती मतदारसंघ काँग्रेसकडे घेण्याची मागणी। एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे। एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 6,500 पर्यंतची वाढ। सह्याद्रीवर झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत तोडगा। एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्यानंतर राज्यातील एसटी सेवा सुरळीत। पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावरील बस सेवा 100% पूर्ववत। एसटी कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीची घोषणा झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांचे आभार मानले। सह्याद्री अतिथीगृहाच्या पायऱ्यांवर कर्मचाऱ्यांनी शिंदे फडणवीसांना हार घालून आभार मानले। गेल्या वेळी ज्यांची 5,000 वाढ झाली होती त्यांना आता 1,500, तर गेल्या वेळी 4,000 वाढ मिळालेल्यांना आता 2,500ची वाढ मिळेल, गोपीचंद पडळकरांची माहिती। संपाविरोधात असलेल्या सदावर्तेंचाच पगारवाढीनंतर गुलाल उधळून जल्लोष। संपात नसतानाही बैठकीत शिरलेले सदावर्ते म्हणजे घुसखोर, श्रीरंग वर्गेची टीका। पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 सप्टेंबरला नागपूरसह विदर्भ दौऱ्यावर। प्रशासकीय यंत्रणेकडून मोदींच्या दौऱ्याची जोरात तयारी। नरेश म्हस्केंच्या विजयाला आव्हान देणाऱ्या राजन विचारेंच्या याचिकेवर आज सुनावणी। नरेश म्हस्के यांनी निवडणूक आयोगाला गुन्ह्याची खोटी माहिती दिल्याचा आरोप। राज्य सरकारी आणि निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर संघटनांचा संप मागे। मुख्यमंत्री शिंदेंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर संप मागे। राज्य कर्मचाऱ्यांना कोणत्याही एका पेन्शन योजनेचा पर्याय निवडता येणार। पालघरमधील विविध पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश। शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख कुंदन संख्येच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा प्रवेश। नितेश राणेंच्या विरोधात परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। राणेंनी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा।
नासाडी झालेल्या कापसाचे झाड भेट देत कृषी मंत्र्याचं स्वागत। तात्काळ मदत मिळावी म्हणून परभणीच्या पेडगाव सर्कलमधील शेतकऱ्यांचं धनंजय मुंडेंकडे साकडं। कृषी मंत्र्यांनी पाहणी दौऱ्यात जमिनीला पायही लावला नाही। कृषी मंत्री मदतीसाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या अंगावर धावून गेले। संजय राऊतांचा कृषी मंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा। अजित पवार गटाच्या ओबीसी सेलचे राज्य समन्वयक ईश्वर बाळबुधे राजीनाम्याच्या तयारीत। बाळबुधे शरद पवार गटाच्या तयारीत तर अजित पवार गटाला आणखी एक धक्का। पश्चिम रेल्वे 10 ते 12 मिनिटं उशिराने बोरिवलीहून चर्चगेटकडे जाणाऱ्या लोकल 10 ते 12 मिनिटं उशिराने कांदिवली मालाड स्थानकावर प्रवाशांची गर्दी। डेंग्यू प्रकरणी नाशिक शहरात जवळपास 1500 नागरिकांवर महापालिकेकडून कारवाई। डासांच्या उत्पत्तीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारवाई। 2,88,200 रुपयांचा दंड। गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांची दिवा स्टेशनवर गर्दी। मुंबई आणि ठाण्यातील चाकरमान्यांची दिवा स्टेशनवर मोठी गर्दी। गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा। गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या वाहनांसाठी सरकारकडून टोलमाफीची घोषणा। 5 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर दरम्यान टोलमाफी। मुंबईत म्हाडाच्या घरासाठी आतापर्यंत 53,000 अर्ज। 37,347 जणांनी अनामत रकमेसह अर्ज सादर केले। 19 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार। नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाची अधिसूचना राज्य सरकारकडून रद्द। महामार्गाचे काम अनिश्चित काळासाठी स्थगित। नागपुरात 100 हेक्टर मध्ये उभारणार भव्य फिल्म सिटी। मुंबई पुण्यासह नागपुरातही भव्य फिल्म सिटी उभारण्याच्या मंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या सूचना। विदर्भातील कलाकारांना मिळणार प्रोत्साहन।